नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी OCM बोर्ड इंग्लिश क्वेश्चन अँड आन्सर पेपर मार्च 2024. 12वी OCM आन्सर पेपर. आजच्या व्हिडिओचा नंबर आहे यूट्यूबवर सर्च करण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 06049. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मॉडेल आन्सर पेपर पाहत आहोत. सब्जेक्ट आहे आपला 12वी कॉमर्स OCM ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. क्वेश्चन पेपर आपण दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती. आता क्वेश्चन नंबर 1A. मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट आन्सर सांगणार आहे. कमी वेळेत तुम्हाला मॉडेल आन्सर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तर पहिल्याचा आन्सर होतो ऑब्जेक्टिव्हचं FW टेलर. तर तुम्ही FW टेलर लिहून पूर्ण सेंटेन्स लिहून त्याखाली अंडरलाईन करायचं होतं. सेकंडचं आन्सर होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. थर्डचं आन्सर होतं रोड ट्रान्सपोर्ट. फोर्थचं आन्सर होतं पॉलिटिकल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे चुकलंय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोशल लिहिलंय, परंतु पॉलिटिकल या ठिकाणी आन्सर आहे, कारण पॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल तरच कंट्रीची किंवा समाजाची काय होत असते, ग्रोथ होत असते. नंतर फिफ्थ ऑप्शन्स आहे 1986 कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपला क्वेश्चन 1B मॅच द करेक्ट पेयर्स. तर पेयर्स बघा दिसतंय तुम्हाला, ग्रुप ए ग्रुप बी. तर ए ऑप्शनचा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन नंबर 4 1 हेड 1 प्लॅन. बी प्लॅनिंग 6 नंबर बेसिक फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सी वेअर हाऊसिंग नंबर 7 टाइम युटिलिटी. डी कंझ्युमर राईट 1 नंबर राईट टू इन्फॉर्मेशन. आणि लास्ट होता ई रजिस्ट्रेशन ब्रँड 9 नंबर ट्रेडमार्क. आपण जाऊया आता क्वेश्चन नंबर 1C कडे. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला लिहायचे होते. बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेत. फर्स्ट अँड सेकंड सेंटेन्स रॉंग आहे आणि थर्ड फोर्थ अँड फिफ्थ सेंटेन्स हे करेक्ट आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे मी दाखवलं तसं नाही लिहायचे, तुम्ही वर्ड लिहायचे आहे ट्रू ऑर फॉल्स. नंबर C1 फॉल्स, C2 फॉल्स, C3 ट्रू, 4 ट्रू आणि 5 ट्रू. ओके. देन क्वेश्चन 1D फाइंड द ऑड वन. तुम्हाला ऑड वन शोधायचा आहे वर्ड यामधला. तर 4 वर्ड तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी ऑड वन कुठला आहे ते सर्च करायचं आहे, तेच आन्सर लिहायचं आहे. आन्सर क्वेश्चन 1D1 कोऑर्डिनेटिंग, 1D2 RBI, 1D3 आधार कार्ड, 1D4 रिझनेबल प्रॉफिट, 1D5 पीपल. तुम्हाला आउट ऑफ या ठिकाणी मार्क मिळतील. क्वेश्चन नंबर 1 मी तुम्हाला आन्सर सर्व दाखवलेत, तर सर्वांना 20 पैकी किती मार्क पडलेत मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट पाहूया आता. क्वेश्चन नंबर 2 इथे तुम्हाला टर्म्स दिलेल्या आहेत. या टर्म्स पैकी तुम्हाला दिलेल्या 6 टर्म्स दिलेल्या आहेत, 4 तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 पॉईंट्स मध्ये याचा आन्सर लिहा. कमीत कमी हाफ पेज पेक्षा जास्त आन्सर याचा असणं आवश्यक आहे. तर अशा आपल्याला 6 पॉईंट दिले, त्यापैकी कोणतेही 4 पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 स्टडी केस. तर स्टडी केस मध्ये आपल्याला 3ही स्टडी केस तुम्हाला सोडवायच्या होत्या, कारण एक जर चुकलं तुमचं 1 मार्क जाऊ शकतो, इथे आउट ऑफ मार्क घेण्याचे चान्सेस असतात. म्हणून 3ही केस स्टडी नेहमी सोडवायचे आहेत. आणि तर आता आपण पाहूया पहिल्या केस स्टडीचे आन्सर्स काय काय दिलेले पाहता. आपल्याला जे विचारलं होतं थोडक्यात आन्सर सांगतोय. केस स्टडी नंबर 1 ऑर्गनायझिंग कोण करताय, तर मिस्टर देसाई ऑर्गनायझिंग करतायत. डायरेक्टिंग कोण करताय, तर मिस्टर लेले आपल्याला डायरेक्टिंग करताना दिसत आहेत. आणि कोऑर्डिनेटिंगचं काम हे मिस्टर सय्यद करताना दिसत आहेत. पण तुम्ही हे शॉर्ट बट स्वीट मध्ये आन्सर जे लिहिले ते तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये लिहिले तर हे बेस्ट राहील. त्यानंतर आता केस स्टडी नंबर 2 त्याचे पण आन्सर्स आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 1 चं दिलेला आहे, त्याचा आन्सर आहे राईट टू चूज. हे मी शॉर्ट आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 होता, त्याचा आन्सर होता अल्टिमेट कंझ्युमर. आणि थर्डचा जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर होता कंझ्युमर फोरम. ओके. आता केस स्टडी नंबर 3 बघा. केस स्टडीच्या खाली आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले, त्याचे आन्सर्स आपण पाहत आहोत. फ्रॉम वेअर डज मिस्टर ए बॉरो मनी. तर कॅपिटल मार्केट आन्सर आहे त्याचं. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकलेले आहेत, काही हरकत नाही, काहींनी बरोबर लिहिलं आहे. तर सेकंडचं ऑप्शन होतं शेअर मार्केट आणि थर्डचा आन्सर आहे फॉरिन करन्सीज. तर ठीक आहे, क्वेश्चन 3 झालाय. आता आपण क्वेश्चन 4 पासून पॉइंट वाईज आन्सर्स पाहणार आहोत डिटेल्स मध्ये. बघा क्वेश्चन 4 पासून आपण ओनली पॉइंट्स मध्ये आन्सर दाखवणार आहे. एक्सप्लेनेशन तुम्हाला कंपल्सरी आहे लिहिणं. एक्सप्लेनेशन लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीये. तर क्वेश्चन नंबर 4 डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. एनी 3 आहे, तुम्हाला 3-4 दिले जातात, त्यापैकी तुम्हाला 3 जे चांगले येतात ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि मी डिफरन्स जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला फक्त शो करतोय. तर पहिला डिफरन्स होता डायरेक्टिंग अँड कोऑर्डिनेटिंग आणि पॉइंट्स तुम्हाला दिले 6.
तर 4 मार्काला हा प्रश्न येतो आहे लिहिण्यासाठी. आपल्याला 5 ते 6 डिफरन्स लिहायचे आहेत. म्हणजे एखादा डिफरन्स जर चुकला तर आपल्याला मार्क जायला नको. इथे आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. सेकंड डिफरन्स होता रोड ट्रान्सपोर्ट अँड रेल ट्रान्सपोर्ट म्हणजे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. तर इथे तुम्हाला 8 पॉइंट मी तुम्हाला इथे डिस्प्ले केलेले आहेत. त्यानंतर आहे थर्ड डिफरन्स बाउंडेड वेअर हाऊसेस आणि ड्युटी पेड वेअर हाऊसेस. तर इथेही तुम्हाला 5 पॉइंट्स मी इथे दिलेले आहेत. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट कमिशन अँड स्टेट कमिशन. 7 पॉइंट्स दिलेत तुम्हाला. 5 ते 6 पॉइंटचा डिफरन्स तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 आन्सर इन ब्रीफ एनी टू 8 मार्क्स म्हणजे 8 मार्कासाठी आपल्याला प्रश्न 2 लिहायचे असतात, एकासाठी 4 मार्क आहेत. तर पहिला जो क्वेश्चन होता की एक्सप्लेन एनी 4 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ हेनरी पेयर. तर जरी 4 प्रिन्सिपल विचारलेले असले तरी तुम्ही 4, 5, 6 एक्सप्लेन करा आणि जेवढा वेळ असेल तुमच्याकडे तुम्ही मॅक्सिमम 14 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. तुम्ही मॅक्सिमम जेवढी लिहिताय तेवढी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तुम्हाला मी हे सर्व स्क्रीनवर डिस्प्ले करत आहे. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन त्यातला एक्सप्लेन एनी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. तर तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक लिहायची आहे तर ते तुम्हाला 8 पॉइंट मी तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले करत आहे. तर हेच पॉइंट आपल्याला लिहिणे आवश्यक होते. तुमचे जर पॉइंट चुकले असतील आणि त्यामुळे एक्सप्लेनेशनही चुकणार आणि तुमचे मार्क जाणार. तर तुमचे पॉइंट करेक्ट आले असेल आणि एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिलेलं असेल तर 100 पैकी तुम्हाला मॅक्सिमम मार्क या ठिकाणी पडू शकतात. क्वेश्चन नंबर 3 होता एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस ऑफ बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग दॅट इज बीपीओ. बीपीओचे ॲडव्हांटेज या ठिकाणी विचारले होते तर 4 पॉइंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. क्वेश्चन नंबर 6 आपण पाहूया. जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स एनी टू आणि 8 मार्क्स. तर इथे 2 लिहायचे 3, 4 दिले जातात. त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे 4 मार्क एकासाठी आहेत. फर्स्ट होतं मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर त्याचं डिटेल आन्सर मी तुम्हाला इथे डिस्प्ले करत आहे. तर तुम्ही यातलं बघा काही पॉइंट्स जरी लिहिलेले असतील तरी तुम्हाला याचे मार्क मिळू शकतात. सेम असंच आलं पाहिजे असं मात्र नाहीये. तर बघा पूर्ण डिस्प्ले करतोय मी. डिटेलमध्ये आहे हे आन्सर्स. ओके. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला डिटेल हवा असेल तर. त्यानंतर सेकंड जस्टिफाय होतं इट इज इझी टू सेटअप ई बिझनेस ॲज कम्पेअर टू द ट्रॅडिशनल बिझनेस. त्याचंही डिटेल आन्सर मी तुम्हाला डिस्प्ले करत आहे. यातले पॉइंट्स आपल्या आन्सरमध्ये येणं आवश्यक आहे. सेम टू सेम सेंटेन्स आलंच पाहिजे असं मात्र नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की ॲज इट इज पाहिजे, तसं काही नाहीये. तुम्ही लिहा 4, 5, 6 पॉईंटपणे त्याचा आन्सर लिहा. 4 मार्क आहे, 6 पॉईंट तुम्ही त्यामध्ये राईट डाऊन करा. तुमचे कारण सर्वच पॉईंट करेक्ट येतील असं नाही. थर्ड नंबर सेंटेन्स दिलेलं होतं आपल्याला बिझनेस शुड अलाउ द पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन अ मॅनेजमेंट. इथे तुम्हाला 3, 4, 5 पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं होतं. डिटेल आन्सर मी डिस्प्ले करत आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. फोर्थ सेंटेन्स होतं देर इज अ नीड ऑफ ब्रँडिंग टू गेट रेकग्निशन अमंग द कन्झ्युमर्स. त्याचे डिटेल आन्सर मी शो करत आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता डिटेल हवा असेल तर. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7 आन्सर द फॉलोइंग इन टू 10 मार्क्स. हा क्वेश्चन नंबर 7 जो आहे हा एक प्रश्न जो 5 मार्कासाठी जातो 5 मार्क्स साठी हा विचारला जातो. 2 लिहायचे 10 मार्क दिलेले आहेत. तर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. इथे तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले 6 to 7 पॉइंट्स तुम्ही लिहून एक्सप्लेन लिहिणं आवश्यक आहे. 7 पॉइंट विथ एक्सप्लेनेशन हवे आहेत. जास्त लिहिले तर अधिक उत्तम. तर बघा मी भरपूर पॉइंट्स डिस्प्ले करत आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता ई बँकिंग सर्व्हिस. तर बँकिंग सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये लिहायच्या होत्या. तर बँका कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देतात त्याची पॉईंट्स आपल्याला विथ इन्फॉर्मेशन लिहिणं आवश्यक होतं. ते मी पॉईंट डिस्प्ले करत आहे. एक्सप्लेन द राईट ऑफ कन्झ्युमर्स. कन्झ्युमरचे राईट्स तुम्हाला सर्वांना माहिती होते ते तुम्हाला लिहायचे होते डिटेल्समध्ये विथ पॉईंट्स विथ एक्सप्लेनेशन. बघा हे होते राईट्स टू कन्झ्युमर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर लास्ट आहे क्वेश्चन नंबर 8 व्हॉट इज द इन्शुरन्स एक्सप्लेन टाईप ऑफ इन्शुरन्स पॉलिसीज. तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे काय सांगायचं होतं आणि त्याच्या पॉलिसीज आपल्याला बुक्समध्ये दिलेल्या आहेत त्याही तुम्हाला लिहायच्या होत्या. तर बघा इन्शुरन्सची डेफिनेशन आहे आणि त्याच्या खाली तुमच्या पॉलिसीची नुसते पॉईंट्स आहेत. तर मी फक्त पॉईंट डिस्प्ले केले, तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन लिहायचं आहे तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. परंतु तुम्हाला कसं उत्तर लिहायचं आहे, कोणते कोणते पॉईंट त्यामध्ये आले पाहिजेत हे मी व्हिडिओमध्ये डिस्प्ले करत आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिला होता व्हॉट इज अ मार्केटिंग मिक्स. एक्सप्लेन 7 P's ऑफ मार्केटिंग मिक्स. तुम्ही मार्केटिंग मिक्स म्हणजे काय डेफिनेशन लिहा, मिनिंग लिहा आणि 7 P's तुम्ही काय करा पॉईंट लिहून ते एक्सप्लेन करा. तर ते आपण 7 P's पहा काय दिलेत. प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन, पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एन्व्हायरमेंट. हा होता आपल्या क्वेश्चन पेपरचा लास्ट क्वेश्चन. तर अशा प्रकारे तुमचे जर हे सर्व पॉईंट्स करेक्ट आले असतील आणि तुम्ही एक्सप्लेन लिहिलेलं असेल तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क 70 to 75 नक्की पडतील. तर प्रत्येकाला किती मार्क पडतील याचाही अंदाज मला सांगा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका.
पुढचा व्हिडिओ नक्की पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा, पाठवा. त्यामुळे त्यांना सुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ऑल वर क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.